बाप्पा शेव आता चाललेत आणि आज आम्ही दुर्वांचा हार म्हणजे 11व्या दिवशी आमच्या दुर्वांचा हार असतोच. 21 दुर्वांचा हार घातलाय त्याला आणि खूप वाईट वाटतं तर चाललाय. पण त्यासमोर आम्ही डान्स बिन्स करतोय आता सगळे. अजून मम्मी पण यायची. चौघांचा एक डान्स होणार, आरती होणार आणि मग अख्खं घर दाखवणार पप्पा गणपतीला आणि टेरेस वगैरे पण दाखवणार, सगळं दाखवणार. आणि मग आम्ही रिक्षात जाणार आहे धरणावर. आणि पप्पा काय डान्स केलाय बाप्पा तुम्ही आता, एक नंबर. तुम्ही क्लिप बघतालच बघितली पण. मला एक संदेश द्यायचा आहे. या इकडे गणपती. नमस्कार. गणपतीला स्मरून मी सांगतो की आम्ही चौघं इतके एकत्र आहेत. जरी किरकिर झाले, भांडणारे, तरी आम्ही नंतर एक येतोच. आणि एकमेकाशिवाय पटत नाही. काय म्हणतात ना, तुझं माझं पटत नाही, काय आहे ना, तुझ्या वाचून करमत नाही. तर इथून पुढं आम्ही चौघा व्यवस्थित मस्त राहणार, व्यवस्थित आयुष्यामध्ये. आणि नजर नको लागायला. नजर लागत नाही आणि नजर लावून घेणारच नाही मुळात. लागायची गरज जायचंच नाही. जिथं नजर लागते ना तिथं आपण जायचं नाही. खरं का नाही? आणि तुम्हाला 10 दिवसात काय वाटलं ना आत्ता सांगा आम्हाला. 10 दिवसात आता तसं तुम्ही 2 दिवस सुट्टी काढून आता ना गणपती बसवला, परत तुम्ही घ्या. आता मला पूजा असल्यामुळे समजा एकटीच असेल घरी, तर कधी ती आरती माझ्याकडून चुकली किंवा दुसऱ्या मंडळात आरती करायला जायचो ना गणपतीला, मी म्हणजे एवढं मी प्रेम देऊ शकलो नाही. पण मंडळाच्या बाकीच्या गणपतीला शेवटी गणपती एक इथं काय सेवा केली तिथं सेवा केली काय. आणि नंतर ह्या 2 दिवसांनी आल्या, 2 दिवसांनी तुम्हाला ते कार्यक्रम सगळं सत्याने पूजा अमृतम. आणि आज इतकं वाईट वाटतंय म्हणजे आज भकास, सकाळपासून एकदम भकास वाटते. आणि गणपती बाप्पाचा चेहरा पण एकदम असा, डोळे खूप त्याचे पाणवलेत काय माहिती. आणि गणपतीला पण वाटतं की जाऊ नये, पण शेवटी रूढी परंपरा 10 दिवस. आज आपण 10 दिवस. आता कसं आहे माहितीये का, लोक म्हणतात म्हणजे काय काय की गणपती हा पाहुणा आहे, पण पाहुणा नाही, तो देव आहे. तो आपल्या इथं असतो आणि 10 दिवस तो आपल्या घरी राहतो. 10 दिवस आपल्या घरी राहतो. पण आपल्याला काय वाटतं, ह्याने अजून राहावं. पण बाकीचे पाहुणे 2 दिवस आले की आपल्याला नको वाटतं. त्यांनी जावं लवकर व्हावं असं वाटतं. पण असा हा गणपती की काय ना असं वाटतं की वर्षभर आयुष्यभर राहिलं तर चालतो. पण एक 10 दिवसा म्हणजे रूढी परंपरा आहे की 10 दिवस गणपती, 11 किंवा जास्तीत 12 दिवस गणपती असतात. पण ते आपण त्याच्याकडून काय शिकलो ते बघायचं आपण. ते सुपासारखे कान आहेत, ते कशासाठी आहेत? चांगलं ऐकण्यासाठी, वाईट ऐकण्यासाठी नाही. सोंड हे कसे खाण्यासाठी, मोदक खाण्यासाठी खाऊ. पण त्या सोंडे जर रागवला गणपती तर मुळाचं करून घरसं उपटून टाकल तो लोकांची. म्हणजे कुणी जर त्रास दिला तर इतकं विघ्न म्हणून त्यांना व्यवस्थित राहा, व्यवस्थित वागा, चांगली पूजा अर्चा करा. त्यातून पण व्यवस्थित गेली करा व्यवस्थित. आता आम्ही काय करणार आहे, आम्ही सगळे तिघं पण बाहेर जाणार आहे आणि माझ्या मम्मीला गणपती समोर ठेवणार आहे. आणि तिची काही दुःख वगैरे असतील, मगाशीच आमचा विषय झाला की तू गणपती सोबत सगळं शेअर कर, म्हटलं तर आम्ही सगळे बाहेर थांबतो. नको तुमच्या समोर सांगायला काय मला गणपतीचे मी कारण सांगणार, तुम्हाला पण नाही कळून देणार. हो. आणि तेच गणपतीशी बरं बाजा लोक बघा मी कशी दिसते ते सांगा मला. माझ्या पण दाखव. आणि काय करायला लावचं, मयूर मोरपंखी झाली मी आहे. मोर झाले लावणे जा. आणि आज माझा न्यू ड्रेस, बर्थडेचा ड्रेस आता रिव्हील करते मी. बर्थडेला स्लीव्ज नव्हते लावले म्हणून मी बर्थडेला घातलाच नाही हा ड्रेस आणि आता घातलाय. मी कशी दिसते सांगा. खूप सुंदर. अगं दाखवू की मला, मी तोंड मध्ये दाखवलंच नाही. ह्या साईडने चल. पुस्तक काय मानशी गणपतीला. आणि आज मी ह्या वेळेस गणपती घेणार आहे. ह्या वर्षी तिला लास्ट आहे म्हणून तिला चान्स देते मी. पुढच्या वेळेस कुठे सासरी असेल का माहेरी असेल काय माहिती. हो आरती करायची. तर आता आम्ही आरती करणार आहे आणि एक डान्स करतो पहिले. मम्मी आली तर मग आरती वगैरे करून मस्तपैकी तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही सगळे कसे दिसतो नक्की सांगा कमेंट मध्ये. चलो पप्पा सगळ्यात भारी दिसतात.
लौट के तुझको आना है, सुन ले कहता दीवाना है, जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है। तो करता है पूरी हर आशा, तू ही तो। हॅलो, नेहमीप्रमाणे नंतर सांगते. आता आम्ही आलोय विसर्जन करून आलोय आत्ताच. आणि मखर खूप सुनं वाटते आता. आणि गणपती नाहीये तर आम्हाला कसं तरी वाटतंय ते बघायला. ते डेकोरेशनला काहीच व्हॅल्यू नाहीये जर त्यात गणपती नसेल तर. बॅकग्राऊंड म्युझिक इग्नोर करा, ते मला पॉईंट सांगतात की पुढं काय बोल. तर मी काय दुसरं म्हणजे पप्पांनी सांगितल्याप्रमाणे की असं बोल म्हटले ते मला की गणपती गेल्यावर त्या जागी आपण जो साईडला कलश ठेवतो तो कलश आपण जरा वेळ ठेवतो. आणि काही जण गणपती गेला तरी मखराची आरती करतात. तर आम्ही कधी केली नाही म्हणून आम्ही करत नाही, पण खूप जणांचं बघितलं मी की मखराची पण आरती करतात. म्हणजे बहुतेक त्या कलशाची आरती करत असते मला असं वाटते. तर त्या कलशाची आरती करतात. आणि तिसरा पॉईंट, महत्त्वाचा पॉईंट, तिसरा आणि महत्त्वाचा पप्पा गावाला तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट, दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे न चुकता आमच्या घरी विसर्जन झाल्यावर आलेला आहे तो वडापाव. आणि हे बघा इकडे चालू पण केलाय. तर नेहमीप्रमाणे आमच्याकडे असतो वडापाव, सगळ्यांना आता माहित झालंय. आणि ही आमच्या वडिलांपासून आलेली परंपरा आहे. हा, माझे आप्पा पण असं विसर्जन करून आले की सगळ्यांना खायला वगैरे आणायचे. तसेच माझ्या आता पप्पा करतात. पप्पा गेल्यावर तीच परंपरा मी सासऱ्याच्या पुढे टाकली. पप्पांनी सासऱ्यांच्या सासऱ्यांची परंपरा चालू केली आहे. आणि आम्ही नेहमीच वडापावच आणतो. काय माहिती काय, पण येताना आणतो आणि पप्पा काय बोलत पण नाही. जरी जास्त वडेपाव तरी पप्पा काय बोलत नाही. ह्याच दिवशी फक्त इग्नोर करतो मी. चला आता आम्ही खातो आणि मग परत भेटते. चालू द्या मॅडम, या वडापाव खायला. चला आता इथं संपायला लागले, ही पण खाऊन घेते. बाय बाय. तर गाईज आता वाजलेत 6:15 आणि आम्ही कधी आलेलो आहे, 1 तास झाला असेल आम्ही बसलेलो आहे. तर गणपती गेला तर काही सुचतच नाही आहे, नुसतं असं बसूनच आहे आम्ही. आणि फोटो वगैरे टाकत होते. आता ही फोटो टाकते. आणि आम्हाला माझा लुक आजचा खूपच आवडला. मी अशी ओढणी घेतली जरा वेगवेगळ्या स्टाईलनी. नेहमीच वन साईड गळटच अशी घेत होतं. मी आता नवीन फॅशन सुरू केली आहे अशी घ्यायला.
तर मला खूप आवडली. आणि तुला काय वाटते? गणपतीकडे असं आणि बाय द वे नेहमीच मला विसर्जन झालं की मला खूप रडायला येतं आणि मी खूप रडली आज पण. तिथंच डायरेक्ट तिथं असा खाली खाली गेला ना गणपती, एवढं डोळ्यात पाणी आलं ना. पप्पांनी मला जवळ घेतलं मग तेव्हा आणि खूपच इमोशनल झाले बाबा. आणि गेला शेवटी गणपती आणि किती सुनं सुनं वाटते बघा आता. हो पाय असं वाटते आता, असं वाटते की गणपती उद्या येणार आहे असं, म्हणजे असं वाटते. पण आता हे सगळं काढल्यावर खूप हे होणार आहे. डॅडी आणि डॅडी ना आवडतं ते सगळं घर, कारण की 10 दिवस काय घरात नव्हते. सगळं आवडायचं आता. पप्पा आमचे आवडतात सगळं आता. आणि आता चला मी ड्रेस वगैरे सगळं चेंज करते. तिकडे जाऊन पण झाली आवडायचं. हा आणि मम्मी पण आवडते इकडं. कपड्याच्या घड्या करतोय आम्ही. कपडे खूप पडले होते, सारखं काय हे घाल ते घाल, हे घाल ते घाल, आणि घालायचं काढायचं की हे दोरेवर पॅक आणि हिथं पसारा. गणपतीत आरतीच्या वेळेस साड्या घालायचे मंडळात सगळे, मंडळात जायला, आणि सगळे इथंच सगळे 10 दिवसाच्या साड्या. तर मग आता मम्मी आवडते सगळं आल्या आल्या. माझा ड्रेस कसा वाटला नक्की सांगा. बसला आले. आणि हा माझा बड्डेचा ड्रेस होता, तर ह्याला स्लीव्ज नव्हता लावल्या म्हणून मग मी घातलंच नाही. आणि मी हाफ कधीच नाही घातलं. तर मग हे जो सेट मी तयार केला, टॉप वेगळा, ओढणी वेगळी, लेगिन्स वेगळी, हा सेट केला. म्हणजे एक ट्रेडिशनल ड्रेस होतो. तर मग आज मोका होता, मग म्हणलं चलो आता विसर्जनाला ठेवते हा ड्रेस. मग मध्ये आधी कुठंच कधीच नाही घातला आणि हा मस्त आता विसर्जन घातला. बाय, आता चेंज करते आणि बाय बाय. गणपती विसर्जन नंतर दुसरा दिवस. पण हे आणि आणि आणले आम्ही मिसळ. पप्पांनी आप्पाची मिसळ आणली. मिरची कशाला खाती? मिसळ बरोबर कोण मिरची नाही खात. आणि कसे मस्त. आणि पहिला घास खाते मी आता. आता फोटोशूट झाले आमच्या मिसळीचं. हा ना. आणि आप्पाचा विषय लय हार्ड आहे जेजुरीमध्ये. आप्पाची मिसळ ही फेमस आहे. हा ना. तरी आम्ही तरी नाही आणली. हा पण ही तिखट आहे. आणि चला आता आम्ही खातो. बाय बाय. तुला एक आकांक्षाला एक मज्जा देणार आहे खायला. थांबा कम. असं घरात आपलं एक खाऊचे ठिकाण असतं. उघडायचं हळूच, मम्मीला न सांगता उघडायचं. थोडासा आवाज येतो आणि मम्मीला काय कळत नाही, ती मोबाईलमध्ये असते. तर आता आकांक्षाला देणार आहे मी. आकांक्षा एक हाताने धर. हे घे. माझा हात. हां काय करायचं. आणि मी आत्ता वेगळं हे करते म्हणून मी कांदा चिरलाय. कांदा घ्यायचा. बाई मला नको बाई मीठ देऊ. तुले मीठ खाते. फक्त डीप डीपच घातक मी. हा दे इकडं. आणि एक नंबर लागतंय. तुम्ही ट्राय करा. तिने अख्खं टाकलं त्याच्यात म्हणून तसं होते. हळूहळू खा. मी झाकते तुझं तोंड. हा आता खा. कसं वाटलं? हा एवढं काय बाबाकडं तोंड करते काय हे दिल्यासारखं, पण चांगलं लागतं. इकडे दे. चांगलं लागतं. पण ही एक आयडिया आहे. मीठ खूप होतं. मीठ एक काय नव्हतं केलं. सोडू नको. हा काय केलं? काय जे उद्योग करून आल्या कॅमेऱ्यातल्या सवयीला मध्ये मध्ये हे करायची. तिला कळलंय त्याच्यामुळे हसते ती. ठीक आहे चला आता आम्ही दुसरा पदार्थ करतो, कारण फ्लावरची भाजी केली हे मला आवडत नाही म्हणून मी काहीतरी करणार आहे खायला. आणि मी आत्ता दुकानात गेलते
चक्क ते दुकानात गेली, दुकानात आता दुकानात अजिबात जात नाही. दुकानातून जाऊन चीज स्वतःला खायचं चीज घेऊन आले आणि दुकानात. मला पण आणले. बघायचं का, हे माझे फेवरेट. आणि हे एक्स्ट्राचे आणले. कोणता फ्लेवर आहे? चटका पटका. तेच ते फक्त ब्लॅक मध्ये आले म्हणले नवीन. हे काय देतच आहे माहिती आहे. चला आता मी तयारी करून ठेवली इथं. गॅस तापला तर राखून पकड. तेलात करायचं एकदम फक्त शॅलो फ्राय करायचं. सॉटे ते काय म्हणतात मला माहित नाही. आणि काय बनवते तू? मी करते पिझ्झा पाव. काय पण म्हणू शकता तुम्ही. पिझ्झा पाव माझी मम्मी म्हणते पॉकेट पोळी. काय पॉकेट करायचं? पोळी नाही करत आहे. पॉकेट पोळीमध्ये काय करायचं, आपल्या ज्या रात्री संध्याकाळी पोळ्या केल्या असतील आणि त्या शिल्लक राहिल्या असतील ते वाजू नको. अरे ती कांदा हे करते तर तुम्ही सॉस लावायचा पोळीला आणि त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची आणि तुम्ही कोणत्या पण भाज्या टाकू शकता. कोणत्या पण म्हणजे कोबी पण टाकू शकता. आणि अजून काय, हा कोबी टाकून तुम्ही तेलामध्ये परतायचं. त्यात चिमूट चवीपुरतं तिखट मीठ टाकून सॉस टाकायचा त्याच्यामध्ये आणि त्या पोळीला लावून घ्यायचं. आणि पोळीवरून चीज खिसायचं. ऑरेगानो वगैरे असेल, चिली फ्लेक्स असतील तर थोडेसे टाकायचे. आणि चीज वरतून चीज खिसून मुलांना द्या आपल्या. आणि थोडीशी पोळी जर तुम्हाला वाटलं तर ती तव्यावर दोन्ही साईडनी भाजून करू शकता. त्याचं पॉकेट आणि आमच्याकडे लाईट गेली. पॉकेट करून तुम्ही देऊ शकता मुलांना. मी टिप्स देते तुम्हाला. आणि असं तुम्ही कुठला पण सॉस टाकू शकता. आता हे काय आहे, पिझ्झा टॉपिंग. पिझ्झा टॉपिंग आमच्याकडं. आणि सॉस सॉस पण आहे. देऊ का? आणि आम्ही ना सासवडवरून आहे ना लस्सी आणली आहे. मेक मल्ला लस्सी, फेमस लस्सी इन दिस टाउन. आणि जास्त शिजवून बिजवून घ्यायची नाही भाजी. फक्त नॉर्मल फक्त हे करायची, त्याचा कच्चापणा जावा म्हणून. स्वते करून घ्यायची फक्त बस. आहे का नाही गं आकांक्षा? झोपलेले आहेत आमची, कारण की त्यांच्या डोळ्याला इंजेक्शन दिलेलं आहे. तर ना आज ना आमच्यासोबत एक घडलेलं आहे. तर ना हे गेले होते दोघं जण गाडीवर चेकअप करायला डोळ्याचं. तर पप्पांच्या डोळ्याला सूज आले, त्यामुळे इंजेक्शन द्यायचं होतं पप्पांच्या डोळ्याला. ते ऑपरेशन झालेलं डोळ्याला. नंतर मग हे दोघं गेले, त्यांना गाडी चालवायचीच नव्हती. मग बोलवलं त्यांनी, ड्रायव्हरला बोलून घेतलं. ड्रायव्हर लगेच गेला. माझ्या मी फ्रेंडच्या गाडीवर गेले पटकन आणि मग ह्यांना दोघांना घेऊन आले ट्रिप्सी. त्यात माझं पण दुखतंय. एवढा माझा पाय झालाय. एवढा ते पप्पांसाठी काय तेव्हा एवढं. दीदी माझा एवढा पाय झालाय. पप्पांसाठी काय तेव्हा एवढा पाय झालाय माझा. ऑफकोर्स. मग मी काय बोलले का? फक्त एक सांगते की काय घडलं आमच्या घरात सकाळपासून. तर मग त्यांना आता पट्टी करून आणलं होतं. आता पट्टी काढली, ड्रॉप टाकला. आता ते झोपलेत. आणि ही मॅडम जेवली नाही, त्यामुळं ती करते तिच्यासाठी पाव, मसाला पाव. काही म्हणू शकतो आपण. मसाला पाव, पिझ्झा पाव, बर्गर पाव, कांदा टोमॅटो पाव. तर शेव टाकली ती शेवपाव. सासवडचा फेमस आहे शेवपाव, आम्हाला आवडतो का नाही ग. तर चलो आता एडिट करून देणार दीदी मला लॉग मस्तपैकी. मला हे झालं दाखवत आता मी पाव पिझ्झा पाव खायचे. खाल्ले की तिने. राग आलाय पिस्तूल.